तर नमस्कार मंडळी, मी देवेश पाटील आणि आज आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तींना जे गेल्या 20 वर्ष ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तुशास्त्र यांचा अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. आज ते आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणारा 2026 कसा जाईल याचे ते आज मार्गदर्शन करणार आहेत. आजचा पॉडकास्ट हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. तर चला मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार, मी प्रमोद म्हात्रे. अलिबागमध्ये गेले 20 वर्ष मी ज्योतिष विषयक, हस्तरेषा विषयक, वास्तुशास्त्र विषयक मार्गदर्शन करण्याचं काम करत आहे. पुढील रास कर्क रास. तर कर्क राशीचा स्वामी चंद्राची ही स्वरास आहे. तर आता राशीच्या 12व्या स्थानामध्ये गुरु महाराज गेले 10 महिने वास्तव्य करून होते. आता जून महिन्यापासून, जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये गुरु महाराज कर्केमध्ये उच्चीचे येणार आहेत. त्यामुळे चारों उंगलिया घी में सर काढायने अशी कर्क राशीच्या व्यक्तींची अवस्था होणार आहे. गेले वर्षभर म्हणजे काय म्हणतात ते आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे, असं यांची मनाची स्थिती असणार आहे. सगळ्या गोष्टी अनुकूल असणार आहेत. आर्थिक बाब अनुकूल असणार आहे. मन खूप खुश असणार आहे. स्पिरिच्युअलिटीकडे ओढा वाढणार आहे सगळ्या जातकांचा. नंतर आपापसात रिलेशनशिप सुधारणार आहेत. सर्व म्हणजे गुरु महाराज उच्चीचे आल्यामुळे सर्व पृथ्वीवर हे युद्ध वगैरे जे चालू आहे, हे युद्ध संपून जग हे वर्षभराचा पुरतं का होईना पण एक शांततेचा, सुबत्ततेचा, आनंदतेचा अनुभव हे जग घेणार आहे. खूप नवीन नवीन शोध या वेळात लागू शकतात गुरु महाराज उच्चीचे असताना. आणि जे काही लोक आहेत, त्यांच्या जनता आहे, त्यांच्या लाईफमध्ये निश्चितच काहीतरी प्रगती गुरु महाराज कर्केला असल्यामुळे निश्चितच त्याच्यामध्ये चांगला प्रभाव सगळ्या जातकांना पडणार आहे. तर राशीच्या प्रथम स्थानामध्ये गुरु येणार आहेत. त्यांची पूर्ण दृष्टी विवाह स्थानावर असणार आहे. तर विवाहाचा योग तर बनतोच आहे. विवाहसुद्धा अतिशय थाटामाटात, धूमधडाक्यात, मनासारख्या ठिकाणी, मनासारख्या व्यक्तींबरोबर होऊ शकतात. ज्यांचं प्रेम प्रकरण आहे त्यांचेसुद्धा विवाह या तारखेपर्यंत, या कालावधीमध्ये होऊ शकतात. आणि येणारा काळ 13 महिने अतिशय उत्तम आहे. कर्क राशीला पूर्ण दृष्टी गुरुची, पूर्ण 9वी दृष्टी प्रथम स्थानावर, भाग्यस्थानावर पडणार आहे. भाग्य उजळणार आहे त्यांचं. अनेक व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील कर्क राशीच्या व्यक्तींना. नवीन व्यक्ती, चांगल्या व्यक्ती जीवनात येतील. त्यांचं मार्गदर्शन मिळेल. काही लोक सत्संगाला जाऊ शकतात, काही लोक अध्यात्माकडे वळू शकतात. भरपूर तीर्थयात्रांच्या ठिकाणी भरपूर तुम्हाला गर्दी दिसेल या कालावधीमध्ये. आणि अतिशय शुभफलदायक घटना जनतेच्या बाबतीत, कर्क राशीच्या व्यक्तींच्या बाबतीत या वर्षभरामध्ये होऊ शकतात. तर अशी ही कर्क रास